अमरावती हायवेवर जे सोलार कंपनी आहे बाजारगाव स्थित, त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे। माझ्या मागे बघू शकता मध्यरात्री जे स्फोट झालेला होता त्यामध्ये एक कामगार मृत्यू पावला आणि एकपेक्षा अनेक त्यामध्ये जखमी सुद्धा झालेले आहे। रात्री हा स्फोट झाला होता, परंतु हा स्फोट कोणत्या कारणाने झाला याचा अद्याप पत्ता लागलेला नाही आहे। माझ्या मागे बघू शकता एक सोलारचा जो प्लांट आहे त्यापासून एनर्जी प्रोवाइड केली जाते कंपनीला, आणि त्या कंपनीची जे क्षती आपण बघू शकता, स्लॅबचे जे छोटे छोटे तुकडे होते ते सुद्धा या प्लांटवरून आदळलेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये। या ठिकाणी कंपनीमध्ये जो बॉयलर प्लांट असतो तिथला सुद्धा मोठा तुकडा या ठिकाणी आलेला आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकता या ठिकाणी जर बघितलं तर ही एनर्जी प्रोवाइड कंपनीला केली जाते, त्याचे अक्षरशः जे सोलर एनर्जीचे प्लेट सुद्धा आहे ते सुद्धा क्षतिग्रस्त झालेले आहे। हा जो स्फोट होता याची तीव्रता जर बघितली तर 20 ते 25 किलोमीटरची तीव्रता, यामुळे बाजारगाव सहित आजूबाजूचे खेडे असो गाव असो ते सुद्धा हादरलेले आहे। हॉटेलचे खिडक्या ज्या त्या सुद्धा क्षतिग्रस्त झालेल्या आहे। नेमका हा स्फोट कशामुळे झाला याची आता दखल जागतिक पातळीवर कशाप्रमाणे घेतली जाते, AIच्या मार्फत घेतली जाते की कशा प्रमाणामध्ये घेतली जाते। एकतर ही नामांकित सोलार कंपनी या ठिकाणी स्फोटके तयार केल्या जातात, जे कामगार आहे त्यांची सुरक्षा या ठिकाणी कशी केली जाते यावर सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे। गेल्या 2023 मध्ये सुद्धा या ठिकाणी स्फोट झालेला होता, 9 कामगारांचा मृत्यू झालेला होता आणि अनेक जखमी झालेले होते। एकामागे एक या ठिकाणी घटना ह्या घडत आहे। यावर महाराष्ट्र शासन कसं काय लक्ष देईल व त्यांना कुठले सोय म्हणजे पुरवठा होईल, त्यांच्या सुरक्षेची बाब या ठिकाणी निर्माण होत आहे। इंडिया न्यूज 24 तर्फे रितेश सिंगारे, काटोल।